एक एक आपण आती म्हणून काढतोय तरी ते मीटरचे कनेक्शन मला कट करून द्या. नाही मला राहायला घरात निघणार नाही. या मनुष्यमाने माझं घर तोडलं. मला कोणीच नाही आहे. मी याच्या दारी मी माझी आत्महत्या करीन. मी नाही तर माझ्या राहत्या जागेत मी करीन. मला एवढी नम्र विनंती. दादा माझ्याकडून बोलत नाही आहे. देवा परमेश्वरा तुम्हीच आहे रे. बाबा काय आज काय प्रकार घडला तुमच्यासोबत? हा प्रकार 1918 पासून सुरू झालेला आहे. त्यात मला काही एक संबंध नाही आहे. मला राहून आता 52 वर्ष झाले. मला काही मागे व्हिडिओ शूटिंग झालेली आहे. ते व्हिडिओ शूटिंगसुद्धा मी नाही आहे. नगरपालिकेवाले सांगितलं बाबा तुमचा काही प्रश्न नाही आहे. तुमचं झोपडा आहे. हे पक्क्या घराकरता आम्ही आलो आहे. त्याच्याकरता मी कुठलाही भाग घेतला नाही ना आतापर्यंतही घेतला नाही. नमस्कार, मी विश्वनाथ जगन्नाथ सुतार सबजेलच्या पाठीमागे राहतो. मी नगरपालिकेच्या जागेवर राहत असून 52 वर्षापासून राहत आहे. मला कुठलाही काही एक संबंध नसताना मला जेलमध्ये टाकलं. मी जेल भोगून आलो. आता 8-10 दिवसापूर्वी ते याला नोटीस दिली. डायरेक्ट तोडायकरता आले आणि मला घर तोडायला सुरुवात केलेली आहे. आता मी कुठे जायचं, काय करायचं? माझी पर्यायी व्यवस्था करा. मी त्यांना सांगितलं माझी पर्यायी व्यवस्था करा. मी जागा खाली करायला तयार आहे. तरी ते मनोज रामचंद्र शर्मा हे ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे. स्वीकार करताय. म्हणजे ही जागा त्यांच्या मालकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे का? हो, ते त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण प्लॉट माझा आहे. तुमच्याकडे तसं काही प्रूफ आहे का की बस संपूर्ण जागा त्यांची आहे आणि तुम्ही त्यांच्याकडेही प्रूफ नाही. त्यांच्याकडेही प्रूफ नाही ना आमच्याकडेही प्रूफ नाही आहे. मी त्यांना प्रूफ नगरपालिकेत अर्ज करून दाखवले. अर्जाचं उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितलं त्यांचं काही एक कागदपत्र नाही आहे माहितीच्या अधिकाराखाली. त्यांची जागा किती मोजमाप करून सर तर त्यांनी कृपया करून त्यांची जागेची मोजमाप करून मला योग्य तो न्याय द्यावा. पर्यायी रस्ता काढून द्यायचा पाहिजे तुम्ही. आता